नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडीमध्ये साई मंदिर चौक ते साठे चौक हा जो रस्ता मंजूर आहे, हा रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 2 दिवस झालं शिवसेनेने आंदोलन केलं या रस्त्यावरती। अधिकाऱ्यांना जाब विचारला की हा रस्ता अरुंद करण्यापाठीमागं कारण काय। शिवसेने आणि राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी हा रस्ता 14 मीटरनं झाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेतली आणि आजच भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी इथं सांगितलं की हा रस्ता रेकॉर्डवरती 10 मीटर आहे आणि तो 10 मीटर प्रमाणे झाला पाहिजे। आसपास जे हॉटेलधारक व्यावसायिक जे लोक आहेत त्या लोकांवरती अन्याय नाही झाला पाहिजे। या लोकांची समजूत काढून हा रस्ता सुरळीतपणे पार पाडला जाईल असं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी इथल्या व्यावसायिकांना आश्वासन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर आपण इथल्या कार्यकर्त्यांच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। भागावर जेवढं पलीकडच्या बाजूला जेवढं तुम्ही रस्ता वाढवताना तेवढाच या बाजूला रस्ता वाढवावा एवढीच माझी विनंती आहे। यात पुढाकार कुणी घेऊन येईन, पुढाकार करू नये। राजकीय नेते स्टंटबाजी करतात आणि आमच्या घरावर विस्तृत पत्र ठेवून त्याचा लाभ उठवायचा ते प्रयत्न करतात। आमचं एवढंच म्हणणं आहे, पलीकडे जेवढी रस्ता घ्यायचा तेवढा अलीकडे घ्यावा। या पेठेमध्ये तुम्ही आता जो रस्ता होतोय या रस्त्यालगत तुमचं दुकान किंवा काय आहे का? आहे, काय बेकरी आहे खाली। बेकरी मानदेश बेकरीचा मी मालक आहे। माझं एवढंच मत आहे, जेवढं पलीकडनं वाट खर्चाला मध्यमेवरनं तेवढी जिकडे करायचा अधिकार आहे कंत्राटदाराला असो कोणी बी असो। एकेकाच्याच बाजूला दाबता यायला लागलाय, आम्ही दाबू द्यायला लागलाय। आमच्या जमने आम्ही जाऊन द्यायला लागलाय। म्हणजे शिवसेनेनं आंदोलन केलं हा रस्ता 14 मीटर झाला पाहिजे। आता काही युवती सरांनी सांगितलं की रेकॉर्डवरती हा 10 मीटर कुठेतरी तुमच्यासारख्या दुकानदारावरती अन्याय होतोय। अन्याय होतोय नवा, अक्षरशः पाहिजे एवढा अन्याय होतोय। आमच्या एकाच बाजूला दाबलं जाते, पलीकडे बाजूला एक ईट सुद्धा काढली जात नाही। याचा उद्देश काय आहे? तिकडून जेवढा रस्ता होईल तेवढा इकडून घ्या आणि मी मोठा होऊ द्या। सगळ्या दुकानदारांनी मी रस्ता सोडायला सांगतो। तुम्ही कशासाठी खाल्ल्या चौकातले त्या बीसी समाजाचं संडासीला पडता निघून आलाय व गटा करून मग तुमच्या कार्यकर्त्याचं वाचवताय आणि आमचं पाडत जात आहे का तुम्ही चौकात ना? मग आमच्या जमने आम्ही मालक आहे का तुम्ही मालक आहे? पुढे मालक झाली का? तुमचं काय जायचं आहे? मी तांदूळ ठेवून बोललं म्हणजे झालं का? प्रत्येक नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्याची बाजू सेम करतोय असं वाटतं। हो 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 हो, उघडपणे वाटतंय। त्याला कोण कारणीभूत आहे? राजकीय नेतेच कारणीभूत आहेत। कोण आहेत? तानाय पाटील आहेत, बापूसाहेब आहेत, आमचे गोपीचंद आहेत, पुढारी पै गावात आहेत ते आहेतच की सारे। आमका जाय म्हणायचं काय काम नाही माझ्या। यांनी रस्ता किती मोठा करावा, दोन्ही बाजूला घेऊन करावा एवढी माझी विनंती आहे यांना। आता तसं दोन्ही बाजूला ह्या जी पेठेतली लोक आहेत त्यांना विचारात घेतलं जाते का? हा, दोन्ही बाजूच्या लोकांना विचारात घेतलं जाते का? न विचारात घेताना हा रस्ता चालू केला होता पहिला की इथं खून करतो तिथं खून करतो। तुम्ही या लोकांनी न विचारता तुम्ही खोला करणार मालक झाला का तुम्ही आमच्या जमिनीचं? आमच्या जमिनी आमच्या नावावर उतरायचं आम्ही आहे का हे आहे? दमबाजी कुठली गोष्ट होऊ नये एवढं आमचं म्हणणं आहे। कोण दम देते? हा, कोण दम देते? नेते मंडळी जेवण बाग एक मोठ्या लोकांनी दमबाजी करते। मी नेहणार असून कसं जाऊ देत नाही बघू मात्र। भाजपचे आहेत का सेनेचे? सेनेचे आहेत। सेनेचे. हो, नेते मंडळींना तुम्ही काय आवाहन कराल? मी आव्हान करणार, मी आडवा पाडणारा रस्ताच होऊ द्यायला लागलाय। ज्यादा रस्ता करण्याचा प्रयत्न केला तर एकूण झेल 17 माणसं माझ्या मी सवाल झोपवणार आहे तिथं माझ्या तिथं आल्या। आम्हाला जीव मारा आणि पुन्हा रस्ता करा। गावाचा विकास करतो, लोकांची जमिनी घालवून तुम्ही विकास करता का? तुमचं काय तर दिवशीला विकास कराय की गावाचा? आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही विकास कसला करताय? या आटपाडीच्या वैभवात भर घालणारा हा रस्ता होतोय, तुमच्यासारख्या लोकांनी कुठेतरी समजून घेतलं पाहिजे असं वाटत नाही का? वाटतंय ना, जेवढं वाटतंय तेवढं आम्ही सोडलेच की। नेमाने बोलले त्या प्रमाणे चालूच आहे की रस्ता। आम्ही काय अडवलंय का? अडवलंय का आम्ही? तुम्ही पाठी इमारती पाडून न्यायचा रस्ता म्हणताय, हे योग्य आहे का? पाडा इमारती सुद्धा पाडा, पलीकडचे पाडा ना अलीकडचे पाडा ना। एकाच बाजूला एकाला आहे 34 जण एकाला आईचं काशबाई करताय तुम्ही। दोन्ही बाजूने रस्ता करा, किती करा।
हा या नगराध्यक्ष देखत ड्युटी जाधवा देखत सांगतो अजून रस्ता पलीकडनं वाढवा अलीकडनं वाढवा किती जाऊ दे जमनी आमच्या केला तर कीट सुद्धा काढली नाही तुम्ही आणि इकडच्या बाजूला मोकळं दिसलं का दाबता या काल जे तानाजी पाटलांनी जे सांगितलं की 14 मीटरचा रस्ता व्हावा पण 14 मीटरचा रस्ता होत असताना ज्या वेळेला तुम्हाला पूर्ण जागा रिकामी होती त्या रिकाम्या जागेत तुम्ही त्या 14 मीटरनं सरसकट आला का नाही आला बरं शिवाय नियमानं काय आहे तुमचा रस्ता तुम्ही PWD ला ज्या वेळेला टेंडर काढलं गेलं किंवा त्याचं मंजुरी मिळाली त्यावेळेला जो काय रेट रस्त्याची जे माप आहे ते 11 मीटरचं तुम्ही दिलेलं आहे 11 मीटर तुमच्या पेपरबाजीत तुम्ही दिलेल्या जी मी मानदेश एक्सप्रेसला जे वाचलं त्यात काल मी सगळ्या क्लिप पाठवल्या सगळ्या ह्याला तर ते 11 मीटरचे आहे मग 11 मीटरचा रस्ता ऑलरेडी होतोयच ना त्यामुळे तुम्ही 14 मीटर म्हणायचे काही काम नाही तुम्हाला जर 14 मीटर किंवा 16 मीटर करायचं होता तर तुम्ही मंजुरीच तेवढ्या मीटरची आणायला पाहिजे होती जर तेवढ्या मीटरची मंजुरी आणली असती तर लोकांनी तेवढं मीटर सुद्धा लोकांनी दिलं असतं लोक आता तुमची मंजुरी तुमची जर 11 मीटरची असेल तर तुम्हाला 14 मीटर का लोक देणारच नाहीत कारण नाही पण काय ठिकाणी 10 आहे काय 11 आहे सांगितलेलंच आहे पण 11 जरी धरलं तर आता 11.5 मीटरने लोकांनी तुम्हाला साथ दिलेलीच आहे तुम्ही गरज नसताना 14 मीटर घ्या किंवा तुमच्या पोहेला खुणा केला तुम्ही उद्या खुणा करताना 20 मीटरवर करता म्हणून काय तेवढ्या लोकांनी द्यावं का तुम्ही आधी विचार करायला पाहिजे होता की आपल्याला बाबा सर्वांगीण विकास करायचा आहे तर हे 16 मीटर पाहिजे 14 मीटर पाहिजे हा टेंडर मध्ये सुद्धा ते असतं तर लोकांनी दिलं असतं म्हणजे टेंडर तुम्ही काढताना आधी चुकलाय पैसे आणले खरं आहे परंतु हे नियोजन लावताना तुम्ही चुकलाय हे आधी मान्य करा